जो खुद को समझता है वही मुझे जानता है. स्वतःला जाणण्याच्या या सगळ्या प्रवासामध्ये साधक आधी स्वतःला मी देह आहे असं जाणतो. जसजसं त्याची ध्यानाची अवस्था परिपक्व होत जाते आणि त्याला पहिल्या प्रकारची समाधी, वितर्कानुगत समाधी प्राप्त होते. ती परिपक्व झाल्यानंतर त्याला विचारानुगत समाधी ती प्राप्त व्हायला लागते. त्यावेळेला त्याच्यामध्ये ऋतंभरा प्रज्ञा जागृत होते. ती प्रज्ञा त्या साधकाला हे दर्शन करवते की तो देह म्हणून कशा प्रकारे व्यक्त होतोय. त्याची पंचमहाभूत, तन्मात्रा, 3 गुण कशा पद्धतीनं स्पंदित होत आहेत. अंतःकरण म्हणून, देह म्हणून मी कसा आकाराला येतो आहे हे तो बघतो, जाणतो. ती प्रज्ञा त्याला ते सगळं दर्शन करवते. पण अर्थात तो ह्या सर्व स्थितीला बघणारा, जाणणारा साक्षी आहे. या समाधीच्या अवस्था जसजशा पुढे पुढे जातात, परिपक्व स्थितीला जातात, तसतसं पुढे जाऊन महत्तत्वाशी तादात्म्य पावल्यामुळे अस्मी भाव असलेली अस्मितानुगत समाधी त्या साधकाला प्राप्त होते. त्याच्यामध्ये मी तेच आत्मतत्व आहे हे तो जाणतो. म्हणजे मी देह आहे, अनात्म आहे, हा जो भ्रम आहे हा दूर होतो. मी सर्वसाक्षी आहे अंतःकरणाचा, शरीराचा. त्याच्या पल्याड असलं जे आत्मतत्व आहे ते मी आहे हे तो जाणतो. हे झालं ज्ञान. पहावे आपणासे आपण या नाव ज्ञान. मी देह आहे असं स्वतःला मानणं हे झालं अज्ञान. पण हे अज्ञानापासून या ज्ञानापर्यंत, या ज्ञानाच्या स्थितीमध्ये आत्म्याचं सामान्यत्वानं दर्शन त्या साधकाला होतं. आणि त्याच्याही पल्याड असलेली जी निर्विकल्प समाधी आहे, निर्वीज स्वरूपाची, त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे विकल्प, संकल्प नाहीसे झाल्यामुळे, म्हणजे मी आत्मतत्व आहे हे जाणणारा ज्ञाता, त्याचं ते ज्ञान, ते ज्ञेय, या त्रिपुटी एकाकार होतात. 3 गुण त्याच्या उपादान कारणामध्ये लय पावतात आणि मी तेच आत्मतत्व आहे याच्याही पल्याड असलेलं हे जे विज्ञान आहे, म्हणजे आत्म्याचं विशेषत्वानं होणारं ज्ञान, हे भान त्याला येतं. आता या ठिकाणी ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी नाहीशी झाल्यामुळे एक केवल अशी स्थिती येते. केवल अद्वैत अशी ही स्थिती आहे. या स्थितीला विज्ञान असं म्हणतात किंवा उन्मनी स्थिती असं म्हणतात. म्हणजे अज्ञानापासून तुम्ही आत्मतत्व आहे या ज्ञानापर्यंत आणि याच्याही पलीकडे असलेलं विज्ञान, या सर्व स्थितीला जाणणारा असा तो सर्वज्ञ, तो साधक सिद्ध झालेला, स्वरूपाशी एकाकार झालेला असतो. आणि संत सद्गुरू देखील त्या स्वरूपाशी एकाकार झालेला असतो. त्यामुळे त्या एकाकार स्थितीचा अनुभव, ते भान आल्यामुळे ते सद्गुरू जेव्हा म्हणतात जो खुद को समझता है वही मुझे जानता है, कारण तो सिद्ध आणि ते सद्गुरू हे स्वरूपाशी एकाकार झालेले असतात. साधू दिसती वेगळाले, परिते स्वरूपी मिळाले. त्यामुळे ते संत सद्गुरू आणि हा सिद्ध त्या स्वरूपाशीच एकरूप झालेले असतात. त्यामुळे त्या स्वरूपाशी एकरूप झालेल्या त्या सद्गुरूंचे हे उद्गार आहेत की जो स्वतःला समजतो, जाणतो, सर्व स्थितीचा सर्वसाक्षी झालेला आहे, असाच केवळ मला जाणू शकतो. स्वरूपाशी तदाकार पावल्यामुळे मीच ते स्वरूप आहे असं जो जाणतो आणि त्याच स्वरूपाशी सद्गुरू देखील तदाकार असल्यामुळे तो सद्गुरू तत्वालाही जाणू शकतो.